माणसाचे कर्म कसे फिरून परत येते. एकदा सर्वांनी जरूर बघा. मित्रांनो, एक भिकारी असतो. तो दारोदार जाऊन भीक मागायला लागत असतो. कुणी काही दिले तर तो घ्यायचा, अन्यथा फक्त आशीर्वादच देऊन तू निघून येत असेल. एका सावकाराच्या दारात जाऊन रोज भिकारी भिक्षा मागायचा, पण सावकार मात्र बाहेर आल्यावर ती शिवीगाळ करत असायचा. सावकार भिकायाला म्हणायचा, जा मर, तू काम का करत नाहीस? आयुष्यभर फक्त भीक मागत राहणार आहेस का? कधी कधी तो रागाच्या भरात त्याला ढकलूनही द्यायचा, पण भिकारी फक्त म्हणायचा, देव तुमच्या पापांना क्षमा करो. एके दिवशी मात्र त्या सावकाराला खूप राग आला. बहुधा धंद्यात तोटा झाला असावा. तो भिकारी त्याचवेळी भीक मागायला आलेला असतो. सावकार आणि रागात थेट त्याच्यावर दगड मारला. भिकायाच्या डोक्यातून रक्त वाहू लागले, तरी तो देव तुझे पापे क्षमा करू असे म्हणत तिथून निघून जात असतो. सावकार रागातून थोडासा शांत झाला आणि मग विचार करू लागला की मी त्याला दगड मारला, पण त्यांनी कधीही माझ्यासाठी प्रार्थना केली. यामागचं रहस्य काय असू शकेल हे आपल्याला कळायला हवं. आणि तो भिकायाला मागे लागला. भिकारी कुठेही गेला तरी सावकार तुझ्या मागे जायचा. त्या भिकारीला कोणी भिक्षा दिली तर तो कोणास त्याला मारले, अपमानित केले, शिवीगाळ गेली, पण भिकारी एवढेच म्हणाला, देव तुमची पाप एक क्षमा करो. आता अंधार पडू लागला होता. तो भिकारी परत स्वतःच्या घरी जायला निघाला. सावकार सुद्धा त्याच्यामागे होता. तो भिकारी आपल्या घरी परतला. एक तुटलेला खाटेवर एक म्हातारी झोपली होती, जी त्या भिकायाची बायको होती. तिच्या नव्याला पाहता असती उठली आणि पाहू लागले. भिकेच्या भांड्यात फक्त अर्धा शेळी भाकरी होती. ती पाहताच म्हातारी म्हणाली, एवढेच आज मिळाले का? आणि तुमचे डोके कसे फुटले? तेव्हा भिकारी म्हणाला, हो, एवढेच, कोणी काही दिलं नाही. सगळ्यांनी शिव्या दिल्या, एकाने दगडफेक केली, त्यामुळे माझं डोकं फुटलं. तो भिकारी पुन्हा म्हणाला, हे सगळं माझ्याच बापाचा फळ आहे. आठवत नाही का आपण किती श्रीमंत होतो? काही वर्षांपूर्वी आपल्याकडे काय नव्हतं, आपल्याकडे सर्व होतं, पण आपण कधीच दान केले नाही. तो आंधळा भिकारी आठवला का? म्हातारी बाईच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली, हो, आपण त्या आंधळ्याला भिकायाची कशी चेष्टा करायचो, भाकरीच्या जागी कोरे कागद कसे टाकायचे, त्याचा अपमान कसा करायचा, त्याला मारायचं आणि कधी ढकलायचं. म्हातारी म्हणाली. जेव्हा म्हातारा म्हणाला, हो, मला आठवले, सगळं किती छान होतं आपलं. त्या आंधळ्या म्हाताऱ्याने जेव्हा रस्ता दाखवायला सांगितला तेव्हा कधीच मी त्याला रस्ता दाखवला नाही, आणि जेव्हा कधी तो भाकर मागायचा तेव्हा त्याला मी शिव्या दिल्या, एकदा त्याला वाटी फेकून मारली. आणि तो आंधळा भिकारी नेहमी म्हणायचा, देव तुझ्या पापांचा हिशोब घेईल, मी नाही. आज त्या भिकायाचा शॉप आपण भोगत आहोत. आज आपण त्याच्या छापामुळे आपली ही अवस्था आहे, म्हणून मी कुणाला शाप देत नाही. आपल्या या परिस्थितीसाठी आपण जबाबदार आहोत. माझ्यावर कोणताही त्रास झाला तरी माझ्या ओठांवर नेहमी आशीर्वाद असतो, कारण असे दिवस मला दुसऱ्यांना कोणाला द्यायचे नाहीत. म्हणून मी आणि माझ्यावर अनेक करणाऱ्यांसाठी देखील देवाकडे चांगले प्रार्थना करत असतो, कारण त्यांना माहीत नाही की ते कोणते पाप करत आहेत. आपण भोगले तसे दुःख दुसऱ्यालाही भोगावे लागू नये, म्हणूनच माझी अवस्था पाहून माझ्या मनातून फक्त आशीर्वाद निघतात. सावकार चुपचापपणे सर्व ऐकत होता आणि त्याला सर्व काही समजले होते. म्हातारे बाई आणि म्हाताऱ्याने ती आरती भाकरी एकत्र खाल्ली आणि परमेश्वराचा महिमा म्हणून झोपी गेले. दुसऱ्या दिवशी तो भिकारी पुन्हा सावकाराच्या घरी भीक मागायला गेला. सावकार्याने 2 भाकरी आणि भाजी अगोदरच काढून ठेवले होते. त्याने ती भाजी भाकरी भिकायाला दिली आणि हसतमुख आवाजात म्हणाला, माफ करा बाबा, चूक झाली. आजपासून तुम्ही रोज माझ्याकडे घेऊन 2 भाकरी आणि भाजी घेऊन खात जा. तुम्हाला आणखी काही गरज पडली तर तुम्ही मला नक्की सांगा. उपाशी मात्र कधी झोपू नका. जेव्हा भिकारी मला ना, देव तुमचे भले करू आणि निघून गेला. माणूस फक्त आशीर्वाद देताना, पण देव हे सगळं माणसाच्या कर्मानुसार ठरवत असतो. म्हणून फक्त चांगले कर्म करा, कारण कर्माचा हिशोब कधीच कोणाला चुकत नाही. तो नेहमी तुमचा पाठलाग करत असतो, जो तुमचा हिशोब घेतल्याशिवाय कधीच तुम्हाला रीत करत नाही. कुणालाही कमी लेखू नका, कोणाची हीटर उडवू नका, कोणाची टिंगल करू नका, कोणाच
या गरिबीवरती हसू नका, कोणाला टोचून बोलू नका, कधी कुणाचा पान उतारा करू नका, कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे कोणालाच सांगता येत नाही.